नमस्कार. आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये 4 रिट पिटिशन दाखल केलेल्या होत्या. त्यांची आज सुनावणी होती, शेवटची सुनावणी. या 4ही रिट पिटिशन या विविध विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या होत्या आणि रिनीट जी परीक्षा झाली, त्या परीक्षेचा जो निकाल लागला, त्या निकालाच्या विरोधात या सगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांमध्ये वेगवेगळ्या याचिकांमध्ये वेगवेगळे मुद्दे होते. काही याचिकांमध्ये जे मार्क दिलेले आहेत ते मार्क चुकीचे दिलेले आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने त्याची मोजणी झाली आहे, असे काही होते. काही ठिकाणी असं सांगितलं होतं की सुरुवातीला जी उत्तरपत्रिका दाखवली आणि नंतर ईमेल केली, ह्या 2 वेगवेगळ्या उत्तरपत्रिका होत्या. काही जणांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहेत, मार्कांची बेरीज ती चुकलेली आहे. काही जणांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये पर्सेंटाईल बरोबर नाही. परंतु आज जेव्हा माननीय न्यायालयासमोर याची सुनावणी झाली, या सुनावणीमध्ये सुरुवातीला मागील तारखेला याच्यामध्ये माननीय न्यायालयाने असं NTA ला सांगितलं होतं की तुम्ही ओरिजिनल उत्तरपत्रिका घेऊन या. मग आज NTAचे डेप्युटी डायरेक्टर आज स्वतः दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरला आले होते. त्यांनी येताना या याचिकाकर्त्यांच्या मूळ उत्तरपत्रिका या त्यांच्यासोबत सीलबंद पाकिटामध्ये आणलेल्या होत्या. हे सीलबंद पाकिट जे आहे उत्तरपत्रिकेचे, ते आम्ही आज न्यायालयासमोर दाखल केले. न्यायालयासमोर दाखल केल्यानंतर जेव्हा न्यायालयाने ते उघडून पाहिले, तेव्हा न्यायालयाच्या लक्षात आलं की NTA ने दिलेले मार्क आणि यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी केली असता प्रत्येक गोष्ट ही अतिशय बरोबर आहे. याच्यामध्ये एक छोटीशी देखील चूक आढळलेली नाही. इतकंच नाही तर या याचिकाकर्ते, त्यांचे वकील आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः परीक्षा दिलेली आहे, अशा सगळ्यांना या त्यांनीच लिहिलेल्या मूळ उत्तरपत्रिका तपासणीसाठी माननीय न्यायालयाने त्यांना दिल्या. या स्वतः त्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि वकिलांनी स्वतः हाताळल्या, बघितल्या, तपासल्या. हे तपासल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की आपल्याच मुलाची त्याच्यावर सही आहे, त्याचा अंगठा आहे. इन्व्हिजिलेटरची सुरुवातीला घेताना आणि वापस म्हणजे पेपर देताना आणि घेताना दोन्ही वेळेसची सही आहे. सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्यानंतर हे लक्षात आलं की NTA ने दिलेला निकाल हा पूर्णपणे बरोबर आहे. त्याच्यामध्ये कसलीही चूक नाही. हे सगळं प्रकरण सुनावणी झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केल्यानंतर शेवटी न्यायालयाला हे लक्षात आल्यामुळं या 4ही रिट याचिका न्यायालयाने डिसमिस केलेल्या आहेत आणि केवळ डिसमिस करून न्यायालय थांबलं नाही, तर अशा प्रकारच्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या म्हणून न्यायालयाने प्रत्येक याचिकाकर्त्याला ₹5,000 दंड देखील ठोठावलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.